त्यांना तिकीट आम्ही लोकांनी दिली, त्यांना सत्तेत आम्ही लोकांनी आणलं. ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आल्याच्या नंतर आम्हाला लोकांच्या पुढं प्रश्न होता, उपाध्यक्ष कुणाला करायचं. मी स्वतः सांगितलं आदिवासी समाज असला, नाशिक जिल्ह्याने आपल्याला साथ दिली आणि आदिवासी समाजाचा दिवस त्यांना आपण उपाध्यक्ष करू, त्यांना उपाध्यक्ष केलं. आमचा अनुभव काय, एकदा काही लोक फळून गेले, सोडून गेले, आम्ही शोधाशोध केली, कुठं महाराष्ट्रात सापडलं, तालुक्यात चौकशी केली, शेते साहेबांना विचारलं, कोणालाच त्यांचा पत्ता नव्हता. कोणतं सांगितलं की दिल्लीच्या जवळ पाहिलं, दिल्लीला काही लोक पाठवले, दिल्लीला असं कळलं, दिल्लीला नाही गुरगावला एका हॉटेलात आहे, तिथं लोक पाठवले आणि तिथं हॉटेलाच्या खोलीमध्ये आपल्या काही कार्यकर्त्यांना आम्ही घुसायला सांगितलं. ते आज गेले आणि तिथं बघतायत तर झिरवळ साहेब एक सिनेमा बघत होते, पळून गेले आणि झिरवळ राहिले कुठं, गुरगावला, निवडून आले कुठलं, नाशिक जिल्ह्यातलं. कशासाठी, महाराष्ट्राच्या विधानसभेचं काम करण्याच्यासाठी. आणि सगळं काम जाम सोडलं आणि हा ग्रस्त त्या ठिकाणी बसतोय कुठं, तर गुरगावला, हरियाणाला. शेवटी त्यांना मी धरून आणलं, माझ्या घरी आणलं दिल्लीच्या, आणि तिथून परत पाठवलं. त्यांनी सांगितलं पुन्हा चूक होणार नाही. म्हणजे काय हरकत नाही, गरीब माणूस आहे, आदिवासी माणूस आहे, चूक झाली असेल तर आपण पोटात घेऊया. पुन्हा बघितलं की मध्ये बरेच आमदार, 40-45 आमदार कुठं निघून गेले त्याचा पत्ताच नव्हता. त्याचं नेतृत्व शिंदे साहेबांनी केलं, त्यांनी सरकार तयार केलं आणि नंतर पुन्हा एकदा 40 आमदार ज्याच्यात झिरवळी होते, ही सगळी मंडळी आम्हा लोकांना सोडून गेली आणि आज तुम्हा लोकांच्या सोबत मतं मागण्याच्यासाठी येतं. लोकांनी मतं दिली, सत्ता दिली, अधिकार दिला. अशा वेळेला जो माणूस दोनदा फळून जातो त्याच्यावर भरोसा ठेवायचं काही कारण नाही. हा कधी फळेल, कुठं जाईल, काय करेल याचा काही खात्री देता येत नाही. त्याच्यापेक्षा आमची मुलगी हजारपटीने उभारी, तिला वचा निवडून द्या, ती मतदाराची लोकांची प्रामाणिक राहील. आणि त्यामुळं ज्यांनी फसवलं, फसवेगिरी केली, त्यांच्या हातामध्ये मताचा शिक्का द्यायचा नाही. हा निकाल तुम्ही मित्रांनी घ्यावा एवढीच विनंती या ठिकाणी मी आपल्या सगळ्या. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.